TET पेपर 1 व 2 साठी आपण परिसर अभ्यास व सामाजिक शास्त्र याविषयीचे प्रश्न सराव घेत आहोत. तर पहा, PYQ मधूनच हे मी प्रश्न घेतलेले आहेत. हे टॉप 10 प्रश्न आहेत जे पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहेत. तर पहा, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो आणि पर्याय आहेत 22 एप्रिल, 10 जून, 28 फेब्रुवारी आणि 7 एप्रिल. आणि याचे योग्य उत्तर आहे, पहा, तुम्हाला येत असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट करू शकता, 7 एप्रिल. काय उत्तर आहे? 7 एप्रिल. याविषयीची अधिक माहिती आपण पाहूयात. 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि उत्तम आरोग्य सुविधांची गरज अधोरेखित करणे हा यामागचा उद्देश होता आहे. सुरुवात 7 एप्रिल 1950 पासून करण्यात आली. चला पुढचा प्रश्न पाहूयात. राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे? पर्याय आहेत पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद. आणि आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2, नागपूर. अधिकची माहिती पाहूयात. राज्य विज्ञान शिक्षण संस्था महाराष्ट्रातील नागपूर येथे स्थित आहे. या संस्थेला आता प्रादेशिक विद्या प्राधिकरण या नावानेही ओळखले जाते. म्हणजेच काय? रिजनल विद्या प्राधिकरण. या संस्थेची स्थापना 1968 करण्यात आली व 1 एप्रिल 1980 पासून तिचे कार्यालय नागपूरमध्ये कार्यरत आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात? पर्याय आहेत रेशीम संवर्धन, मधमाशांच्या पोळ्यांचे संवर्धन, कीटक संवर्धन, कीटक नियंत्रण. आणि योग्य उत्तर आहे पर्याय 4, कीटक नियंत्रण. नेक्स्ट, याविषयीची अधिक माहिती आपण पाहूयात. सोनकिडे हे कीटक नियंत्रण म्हणजेच पेस्ट कंट्रोलसाठी उपयोगी पडतात. ते शेतातील किंवा बागेतील पिकांना नुकसान पोहोचवणाऱ्या हानिकारक कीटकांना खातात. थोडी मिस्टेक इथे झालेली आहे, पहा. नुकसान पोहोचवणाऱ्या हानिकारक कीटकांना ते खातात. त्यामुळे काय होते? त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने पिकांचे रक्षण होते व रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो. नेक्स्ट पहा, मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने येतात? पर्याय आहेत 14, 20, 28, 32. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय 2, 20. अधिकची माहिती पाहूयात. मानवाला आयुष्यात 2दा दात येतात. लहानपणी येणारे दात म्हणजे दुधाचे दात, हे 20 असतात. हे 20 दात पडून त्या जागी कायमस्वरूपी दात येतात. उर्वरित जे 12 दात हे दुधाचे दात पडल्यानंतर थेट कायमस्वरूपी येतात. म्हणजेच आपल्या प्रश्नाचे उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर होणार आहे. पहा, त्यानंतरचा प्रश्न आहे, स्टेनलेस स्टीलला कशामुळे चकाकी येते? स्टेनलेस स्टीलला कशामुळे चकाकी येते? पर्याय आहेत निकेल, कथील, जस्त, ग्राफाइट. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक, सांगा. पर्याय क्रमांक 1, निकेल. अधिकची माहिती पाहूयात. स्टेनलेस स्टीलमध्ये मुख्यत्वे लोह, निकेल आणि क्रोमियम असते. आणि यातील निकेलमुळे स्टेनलेस स्टीलला चकाकी येते, तर क्रोमियममुळे गंजरोधक क्षमता मिळते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. खालीलपैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहे? पर्याय साप, वटवाघूळ, घार, वाळवी. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 3, घार. याविषयीची अधिकची माहिती पाहूयात. घार हा निसर्गातील सफाई कामगार म्हणजे स्कॅव्हेंजर आहे. घार आणि गिधाडासारखे पक्षी मृत प्राण्यांचे मांस खातात, ज्यामुळे पर्यावरणातील कुजणारा कचरा साफ होतो आणि रोगराई पसरण्यापासून रोखली जाते. आता जो चौथा पर्याय आहे वाळवी. तर वाळवी काय करते? वाळवी मृत वनस्पतीजन्य पदार्थ कुजवून खत बनवण्यास मदत करते. पण निसर्गातील सफाई कामगार या अर्थाने
घार किंवा गिधाड हे अधिक स्पष्ट उत्तर होणार आहे. त्यामुळे याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 घार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. पितळेची भांडी कोणत्या धातूंच्या मिश्रणापासून तयार करतात? पर्याय आहेत जस्त व तांबे, तांबे व लोखंड, निकेल व जस्त, लोखंड व निकेल. आणि आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जस्त व तांबे. अधिकची माहिती पाहूयात. पितळेची भांडी जस्त आणि तांबे म्हणजेच झिंक अँड कॉपर या मिश्रणापासून बनवली जातात. यामध्ये सामान्यतः 60 ते 70% तांबे आणि 30 ते 40% जस्त असते. या ठिकाणी जास्त असं प्रिंट झालेलं आहे, पण ते जस्त असते. जस्त मिसळल्यामुळे तांब्याची कठीणता वाढते व भांडी मजबूत बनतात. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जस्त व तांबे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा 7th नंतर 9th क्वेश्चन आलेला आहे. 8 स्किप झालेला आहे, तो पुढे पाहूयात. खालील पर्यायापैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही म्हटलेलं आहे? पर्याय आहेत कोलेरो, सांबर, कॅनत्सो आणि उलर. आणि आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सांबर. कारण सांबर सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर नसून खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर असून राजस्थान या राज्यात आढळते. आता दुसरा जो पर्याय फर्स्ट जो पर्याय आहे कोलेरो, ते कोलेरो हे आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. नंतर कॅनत्सो जो तिसरा पर्याय आहे ते गोड्या पाण्याचे सरोवर आहे आणि उलर हे सुद्धा गोड्या पाण्याचे सरोवर आहे आणि ते जम्मू अँड काश्मीरमध्ये आढळते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रायगडला अलिबाग तर टिमटिमला वांद्रे पूर्व. पर्याय आहेत ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे उपनगर. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 मुंबई उपनगर. अधिकची माहिती पाहूयात. ज्याप्रमाणे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथे आहे, त्याप्रमाणे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा मुख्यालय वांद्रे पूर्व येथे आहे. त्यामुळे आपलं उत्तर होणार आहे मुंबई उपनगर पर्याय 2. आता जो 8वा प्रश्न आपला स्किप झाला होता तो पाहूयात. राष्ट्रपती हे टिमटिम नसतात. राष्ट्रपती हे टिमटिम नसतात. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. धन्यवाद.